हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. सो आज मी बनवणार आहे चमचमीत अशी पावभाजी. तर पावभाजी म्हटलं की आपल्या डोक्यात येतात खूप साऱ्या भाज्या असणं, पण आज माझ्याकडे सगळ्याच भाज्या आहेत असं नव्हतं. माझ्याकडे ह्या ठराविक काही भाज्या होत्या, तर त्यात मी मस्तपैकी पावभाजी बनवली होती आज. तर तुम्हाला रेसिपी मी शेअर करते. ही रेसिपी ॲक्च्युली माझ्या मम्माची आहे. आमच्या घरात जशी बाहेर स्ट्रीट स्टाईल पावभाजी मिळते ना, अशी घट्ट आणि ग्रेव्ही आणि पेस्टवाली आपण म्हणू शकतो, ज्याच्यात की भाज्या नसतात जास्त, जस्ट पेस्ट असते आणि मॅश्ड भाज्या असतात जास्त. तर तशी न बनवता माझी मम्मा ह्या पद्धतीने पावभाजी बनवते, ज्याच्यामध्ये ॲक्च्युअल जो भाजीची चव आहे, अर्क आहे, तो येतो. तर मला ही पावभाजी खूपच आवडते. तर आज मी स्वतः ती ट्राय करणार आहे. आणि त्यासाठी मी इथे 2 टोमॅटोज घेतलेले आहेत, जे की मी चिरून घेणार आहे. 1 शिमला मिरची होती, फ्लॉवर आहे, अद्रकचा छोटा तुकडा आहे, कोथिंबीर भरमसाठ घेतलेली आहे आणि हिरवे वाटाणे घेतलेले आहेत. तर आपण आता बटाटा पण आपण सोलून त्याची साल काढून छान धुवून त्याचे चंक्स कापून घेणार आहोत आणि टोमॅटोजसुद्धा मी चिरून घेतलेले आहेत. तर आता इथे मी बटाट्याच्या फोडी करून घेणार आहे. तर त्यानंतर आपण एका छोट्या कुकरमध्ये हे जे काही वाटाणे होते आणि बटाट्याच्या फोडी केलेल्या त्या आपण कुकरला उकडण्यासाठी लावून द्यायचं आहे. साईडलाच मी शिमला मिरची कट करायला घेतलेली आहे. बारीक शिमला मिरची चिरून घ्यायची आहे आपल्याला. तुम्हाला आमचे लाँग व्हिडिओज आवडतात का आणि तुम्ही आमचे शॉर्ट्स बघता का, हे मला कॉमेंट्समध्ये नक्की सांगा. लाँग व्हिडिओज तुम्हाला अजून हवे असतील तर मी नक्कीच बनवायचा प्रयत्न करेन, पण तुम्ही तसं कॉमेंट्स मला करून सांगा की आम्हाला लाँग व्हिडिओज हवे आहेत. तर इथे आपली शिमला मिरचीसुद्धा चिरून झालेली आहे. आता आपण अद्रकचा जो तुकडा होता तो पण ठेचून घेणार आहोत. तर आता इथे आपलं अद्रक पण ठेचून झालेलं आहे. तर त्यानंतर आपण फ्लॉवर स्वच्छ धुवून तो स्वच्छ करून घेऊन त्याच्याही फोडी ज्या आहे करून घेणार आहोत. फ्लॉवर चांगला चेक करून मगच त्याच्या फोडी घ्यायच्या. आता फ्लॉवर मी घेतलेला आहे. त्यानंतर जे बटाटे मी लावले होते कुकरला तेही उकडून झालेत, तर आपण तेही यामध्ये ॲड करूया. आणि आता आपल्या सगळ्या भाज्या ज्या आहेत त्या चिरून छान रेडी आहेत. आता आपण फोडणीकडे वळूया. तर फोडणीसाठी मी एका कढईमध्ये 3.5 पळ्या तेल घातलेलं आहे. त्याच्यामध्ये 1.5 चमचा मोहरी घालायची आहे आणि थोडेसे मेथीदाणे. मेथीदाण्यांमुळे खूप अप्रतिम चव येते कोणत्याही भाजीला किंवा आमटीला. तुम्ही नक्की एकदा घालून बघा. त्याचबरोबर हिंगसुद्धा मी इथे घालून घेणार आहे फोडणीत. आता ह्याच्यानंतर आपण हे मिक्स करून घेऊयात. आता मी यात घालणार आहे ठेचलेलं आलं किंवा अद्रक. पुन्हा मिक्स करायचं. फोडणी छान बसली की पदार्थ नेहमी अप्रतिमच होतो. सो आता ह्याच्यामध्ये आपण घालणार आहोत टोमॅटो. बारीक चिरून घेतलेलं टोमॅटो घालायचं. थोडी वेगळी पद्धत आहे, बट ट्रस्ट मी खूप सुंदर पावभाजी होते आणि तुम्हाला तुमच्या घरच्यांना नक्कीच आवडेल. तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा. आता हे टोमॅटो जे आहे मिक्स करायचे. मीठमध्ये मी घालणार नाही आहे. टोमॅटोज शिजण्यासाठी मीठ मी शेवटीच घालणार आहे सगळं एकत्रित. आता टोमॅटोजला असंच आपण शिजू देणार आहोत. त्याच्यातलं जे पाणी आहे ते निघू देणार आहोत.
आता मी ह्याच्यामध्ये शिमला मिरची घातलेली आहे, ज्याचा की शॉर्ट आय थिंक रेकॉर्डच झाला नाही, बट इट्स ओके. त्याच्यानंतर मी ह्याच्यामध्ये फ्लॉवर घालून घेणार आहे आणि पुन्हा एकदा हे छान आपल्याला मिक्स करायचं आहे. आणि मिक्स करून झाल्यावरती आपण यामध्ये थोडीशी वरती कोथिंबीर घालायची आहे, अगदी थोडीशीच घालायची आत्ता. आणि हे सगळं झाकून आपण वाफण्यासाठी ठेवून द्यायचं साईडला. तर आता ह्याच्यामध्ये मी घालते धने पावडर, हळद, पुन्हा मिक्स करायचं. वटाणेसुद्धा मी त्याच्यामध्ये घालून घेतलेले आहेत. ह्यानंतर मी घालणार आहे लाल तिखट. तुम्ही तुमच्या प्रेफरन्सनुसार लाल तिखट कमी जास्त करू शकता. तर आता पुन्हा आपल्याला हे छानपैकी मिक्स करायचं आहे. मिक्स केल्यावर आपण ह्याच्यामध्ये पावभाजी मसाला घालणार आहोत. जवळपास 2 ते 2.5 चमचे पावभाजी मसाला मी घेतलेला आहे. पुन्हा एकदा हे कालवून घ्यायचं सगळं. आता आपण हे मसाल्यांसोबत सगळं वाफण्यासाठी पुन्हा एकदा ठेवणार आहोत. आणि त्यानंतर आपण याच्यात बटाटे घालणार आहोत, जे की उकडून साईडला ठेवले होते. आणि शेवटी याच्यात घालायचं 2 वाट्या पाणी. आता मला तरी 2 वाट्या पाणी पुरेसं वाटलं, तुम्ही नक्की कमी जास्त करू शकता. आता इकडे आपली पावभाजी मस्तपैकी उकळी आलेली आहे. आता ह्याच्यात मी बटर घालून घेतलेलं आहे, कोथिंबीर भुरभुरलीवरती. मस्त दिसते आपली पावभाजी. पुन्हा वाफ दिली, मग आपली पावभाजी रेडी झालेली आहे. खूप सुंदर अशी झाली होती. तुम्ही नक्की ट्राय करा. बाय.